नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मास्टर रेसिपीसाठी किंवा आधी मेजवानीसाठी बऱ्याच ठिकाणी फिरणं होतं आणि मग फिरायला गेल्यानंतर तिथे प्रेक्षणीय स्थळाच्या ऐवजी मी तिथे काय लोकल तयार होतं ते बघतो. नेपाळला गेलो असताना तिथे एक चुकवणी नावाचा प्रकार, म्हणजे काही नाही, साधे आपले भाज्या, बटाटा मेन त्याच्यामध्ये आणि एक दोन भाज्या मिसळून तो प्रकार करायचे. तो साईड डिश म्हणा किंवा मग मित्रांबरोबर बसलं असताना जेवणाच्या आधी येणारा एखादा प्रकार असं त्याला करता येईल. मी त्याला थोडं हेल्दी केलं आहे. त्यामध्ये सोया चंक्स आणि पनीर वापरलं आहे. आपण करूयात नेपाळी पद्धतीची सोया चंक आणि पनीर चिकोनी. थोडं तेल घ्यायचं. पनीर आणि सोया चंक आपण अर्धे अर्धे घेऊ. पनीरचा साईज खूप मोठा नको. ये बात. सोया चंक आपण पहिलेच भिजवून शिजवून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला काही त्याचं पाणी पण काढून घेतलं नाही. तेलामध्ये आलं लसूणची पेस्ट, यामध्ये थोडंसं मीठ, पनीरचे पीसेस, त्यानंतर तेवढेच सोया चंक. ते कमी जास्त प्रमाण तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला सोया जास्त आवडतं की पनीर जास्त आवडतं. आता आम्ही म्हणजे काय, पनीर बास. पनीर आपल्याला इन एनी फॉर्म, कसंही, भुर्जी म्हणा, नुसतं पनीर म्हणा, नुसतं तव्यावर परतलेलं पनीर म्हणा, ताजं पनीर झालेलं बटर लावून कसंही आवडतं आपल्याला. कारण पनीर थोडासा जास्त टाकलं. आणि हे परतत असताना यामध्ये थोडं तिखट, थोडी हळद, मीठ आधीच घातलं आपण. त्याला छान एकत्र करून थोडंसं असं ब्राउनिश करून घेऊ. आता छान एक वाटी घट्ट दही घ्यायचं आपल्याला आणि त्याला छान असं पेटून घ्यायचं. मिक्सरवर नाही करायचं. यामध्येच आपल्याला एक लिंबू पिळायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की दही आणि लिंबू एकत्र का? पण हे कसं आहे माहिती आहे का, दोन्ही जरी आंबट असलं तरी दोघांच्या चवीमध्ये फरक आहे आणि ते खाताना तुमच्या लक्षात येईल. आणि यामध्ये हा असा कच्चा कांदा, असा लांब लांब चिरायचा आणि नंतर हाताने क्रश करायचा, म्हणजे अशा छान पाकळ्या पाकळ्या होतात वेगवेगळ्या. कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ घालायचं चवीनुसार आणि नंतर ह्याला एकत्र करायचं. याला छान यामध्ये बुडवायचं, एकत्र करायचं. आणि आता अजून एक गंमत आपल्याला करायची, दाखवतो. हे झालेलं नाही आहे बरं का अजून. आता एक छान फोडणी आपल्याला तयार करायची आणि त्यामध्ये तेल, हे सध्या तर आपण साधा रेग्युलर आपलं तेल घातलं आहे. तुम्ही जे खात असाल ते, मे बी शेंगदाणा असेल, सनफ्लॉवर असेल, पण तिथे त्यांनी याचं घेतलं होतं, सरसोचं तेल, मस्टर्ड ऑइल. त्याची एक चव वेगळी होती, ही चव वेगळी आहे. आणि मी तर म्हणतो की हे सगळं असं करून तूप घातलं तर त्याची चव अजून वेगळी. जिरं, त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, गॅस बंद करायचा आणि नंतर यामध्ये बऱ्यापैकी तिखट, हो,
टेम्परेचर कमी व्हायला थोडी कोथिंबीर घातली, कसुरी मेथी, हे सगळं एकत्र करायचं. आपण सर्व करू याला. क्या बात है. बढिया मस्त कोकमचं सरबत किंवा ज्यूस कुठलं त्याच्याबरोबर हे प्रकरण जे आहे. काय खावं, पनीर खावं की सोया खावं? दोन्ही खातो एक एक घास भाताबरोबर. आता या पदार्थाचं डिस्क्रिप्शन किंवा वर्णन करायचं म्हटलं तर कसं आहे माहिती का, की मी जरी म्हटलं असतं की मागाशी मला पनीर जास्त आवडतं, पण अशा पद्धतीने बनवल्यावर सोया चंक जास्त आवडायला लागलेत. कारण सोया चंक घातल्यामुळे ते चावायला काहीतरी एक एलिमेंट मिळाला जाताना, तो जास्त इंटरेस्टिंग पार्ट आहे. त्याचा जो सगळा ज्यूस होता तो सोया चंकने ओढून घेतला. पनीरचं कसं आहे, पनीर सॉफ्ट, त्याच्यानंतर तो मसाले थोडा सॉफ्ट, तर ते एकत्र होऊन गेले. पण त्यातला तो कच्चा कांदा, रॉनेस जो असतो कांद्याचा तो, त्याच्यानंतर बारीक चिरलेला जो लसूण आहे त्याला आपण थोडंसं फ्राय करून घेतलं, त्याची चव वेगळी. असं हे जे काय मिश्रण आहे ते भन्नाट आहे. ट्राय इट, करायलाच पाहिजे. मस्ट ट्राय रेसिपी असं मी म्हणत. आपली प्राजक्ता नेहमी म्हणते मस्ट ट्राय रेसिपी आहे, पण मी म्हणतो आता खरंच ट्राय करा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पाहत राहा मास्टर रेसिपीज. नमस्कार.